श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वी बोर्डाचा इंग्लिशचा पेपर आता झालेला आहे. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसत असेल. तर 12वी बोर्डाच्या पेपरानंतर इंग्लिशच्या काही महत्वाची आनंदाची बातमी आहे. शासनाने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि बोर्डाकडून पण एक आनंदाची बातमी आलेली आहे. याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तुमचा पेपर कसा गेला नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. आपण जो कोर्स दिलता नाना फाउंडेशन ऍप मध्ये, जो कोर्स होता इंग्लिशचा, त्याच्यामधले भरपूर प्रश्न आले होते. मुलांचे अभिप्राय तुम्हाला बाजूला दिसत असतील. मुलांनी लगेच अभिप्राय करायला सुरुवात केलेली आहे. आता परवा मराठी आणि उद्या हिंदीचा पेपर आहे. तर लवकरात लवकर कोर्स खरेदी करा, नाहीतर तुम्हाला पछतावा होईल. तर तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोरला जायचंय, नाना फाउंडेशन लिहायचं आहे किंवा दिलेल्या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांचे 10वी असतील, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, त्याचप्रमाणे इंग्लिश मीडियम, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, सर्व क्षेत्रातल्या सर्व विषयांचे IMP प्रश्न आणि ह्या बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या सर्व तुम्हाला भेटणार आहेत. या बोर्डाच्या परीक्षा तुम्हाला सराव करून तुम्हाला चांगले मार्क मिळवता येतील. तर आताच तो कोर्स बाय करा, कारण 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा या वर्षातून एकदाच होतात आणि ते चांगले झाले पाहिजेत. तर बघा, तुम्ही आता बोर्डाच्या परीक्षेत इंग्लिशचा पेपर तुम्ही बघितला. 16 पानांचा हा पेपर आहे. याच्यामध्ये आता तुम्ही आपण जी वाट बघतो याच्यातले कुठले प्रश्न वगैरे काय आले होते ते तुम्हाला मी सांगणार आहे, की जे आपण कोर्समध्ये घेतले होते. आणि भरपूर मुलांचं मला अभिप्राय देखील येत आहेत. तर लवकरात लवकर कोर्स बाय करा. त्याचप्रमाणे इंटरव्ह्यू क्वेश्चन, रिपोर्ट रायटिंग, ग्रुप डिस्कशन, त्यानंतर ब्लॉग, अपील, हे सगळे जे काही प्रश्न होते त्याच्यामधले बरेच प्रश्न हे आपल्या कोर्समध्ये होते आणि ते सर्व प्रश्न आले होते. त्यामुळे आताच तो पुढील विषयांचे कोर्स बाय करा. फिजिक्स असेल, मॅथ्स असतील, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, OC असेल, SP असेल, BK असेल, या सर्व विषयांचे कोर्स आहेत. 10वी साठी मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, त्याचप्रमाणे सोशल सायन्स, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम कोर्स फटाफट बाय करा, नंतर तुम्हाला पछतावा होऊ शकतो. तर बोर्डाकडून काय आनंदाची बातमी हे तुम्हाला मी सांगतो. तर बघा, महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तुम्ही आता 12वीच्या परीक्षा पास झाल्यानंतर इंजिनिअरिंगला जाताल. इंजिनिअरिंगला झाल्यानंतर तिथे एक कॅरी ऑन नावाचा नियम लागू केलेला आहे. या अंतर्गत जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या परीक्षेत नापास जरी झाला तरी तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे 10वी 12वी विद्यार्थ्यांसाठी देखील हा नियम लागू आहे. तुम्हाला जरी परीक्षेत तुम्हाला जरी अवघड गेला असेल पेपर, काळजी करू नका. पुढच्या पेपरला जोमाने अभ्यास करा, कोर्स खरेदी करा, चांगले मार्क्स मिळतील, प्रश्नपत्रिका मिळतील. आणि तुम्ही जरी चुकून कधी तुमचा एखादा विषय गेला तरी तुम्हाला ATKT सिस्टम आहे. तुम्हाला पुढील याच्यात सत्रात प्रवेश मिळतो आणि लगेच पुरवणी परीक्षा देखील लवकर होणार आहे. ही एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. तर बोर्डाने काय सांगितलेलं आहे, बोर्डाने सांगितलेलं आहे यावर्षी आम्ही परीक्षा लवकर घेतोय. परीक्षा लवकर घेतल्यामुळे निकाल लवकर लागणार आहे. निकाल लवकर घेतल्यामुळे प्रवेश प्रक्रिया जी पुढची असते ती पण लवकर होणार आहे आणि त्याच्या आधी पुरवणी परीक्षा असते ती देखील लवकर होणार आहे. मग या सर्व लवकरच्या घोळामुळे किंवा चांगला निर्णय म्हणता येईल, याच्यामुळे तुमचं जे आहे शैक्षणिक नुकसान होणार नाही. ही एक मोठी आनंदाची बातमी. आणि त्यांनी निकालाची देखील घोषणा केलेली आहे. 15 मे पर्यंत हा निकाल लागणार आहे. मग हा निकाल तुम्हाला चांगला लावायचा असेल तर तुम्ही नक्की या प्रश्नपत्रिका ज्या आहेत बोर्डाच्या वगैरे IMP प्रश्न दिलेले आहेत, तुम्ही फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. तर हे 3 महत्वपूर्ण निर्णय बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहेत. कॅरी ऑनचा निर्णय हा मान्य झालेला आहे. पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. ATKT सिस्टम लागू आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पुरवणी परीक्षा ही लवकर होणार आहे. त्यामुळे पेपर अवघड गेला इंग्लिशचा. काही मी आता बोर्डाच्या सेंटरच्या बाहेर होतो, त्या ठिकाणी मी काही मुलांना फीडबॅक विचारलं तर मुलांनी सांगितलं पेपर थोडासा कठीण होता. तरी तुम्ही काळजी करू नका, आपला कोर्स खरेदी करा, पेपर सगळे सोपे जातील. काही मुलांचं म्हणणं होतं ठीकठाक होता आणि काही थोडक्यात प्रमाणात मुलं बोलले की चांगला पेपर गेला. त्यामुळे लवकरात लवकर कोर्स खरेदी करा आणि अवघड गेला असेल तरी विसरून जा. पुढच्या टॉपिकवर फोकस करा. पुढच्या विषयावर मराठी हिंदी येणार आहेत त्याच्यावर फोकस करा आणि त्या विषयांचे कोर्स बाय करा. होपफुली सगळ्यांना पेपर सोपे जावेत. मी आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वरनारायण शंकर चरणी, गणपती चरणी मी हीच प्रार्थना करतोय. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावं. स्वामी समर्थ.